नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा जे जिल्हा परिषदचा अभ्यासक्रमानुसार जे तांत्रिक प्रश्न सराव सिरीज आपण सुरू केलेली आहे. आज त्यातला आपला 5वा टॉपिक आहे. 5 नंबरचा टॉपिक आहे आपला वुडन वर्कवरती, लाकडी काम जे असतं त्याच्यावरती आज आपला 5वा टॉपिक आहे. त्याच्यावरती आज आपण रविवार आहे तर आज बनवून टाकूया. ठीक आहे. आतापर्यंत आपण 4 टॉपिक घेतलेले आहे. ब्रिक वर्क झालं, स्टोन मेजनरी झालं, त्याच्यानंतर प्लास्टरिंग अँड पॉइंटिंग झालं आपलं. अजून एक टॉपिक झालेलं आहे. हे सगळ्या टॉपिकची मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. ज्यांना जर समजत नसेल किंवा बघायला अडचण येत असेल त्यांनी काय करा, प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये मी जिल्हा परिषद नावाचा फोल्डर बनवलेला आहे, त्याच्यामध्ये ते व्हिडिओ टाकलेले. किंवा आता आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मोर असं ऑप्शन येतं बघा, तिथं डिस्क्रिप्शनमध्ये गेले तर मी तिथं तुम्हाला व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही बघू शकता. आज हा आपला 5वा टॉपिकचा आहे. जिल्हा परिषदनं जो सुधारित अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे परीक्षेसाठी, त्यानुसार आपण काय केलेली आहे, तांत्रिक प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. त्यामधला हा आपला आज 5वा टॉपिक आहे, लाकडी कामावरती, वुडन वर्कवरती. चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया आपण. लिबास आणि चिकट पदार्थांनी बनलेल्या एकत्रित उत्पादनाला काय म्हणतात? An assembled product made up by winners and adhesive is called. विनेर्स आणि अधेसिव्हला एकत्रित करून कोणता पदार्थ बनतो नेमका, असा प्रश्न आहे. बॅट बनते का, प्लँक बनते का, बोर्ड बनतो का, प्लायवूड बनतो, असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. हा प्रश्न साताराला 2020मध्ये एक परीक्षा झालेली होती. 2020मध्ये सातारा जिल्हा निवड समितीनं एक घेतलेलं होतं, त्यामध्ये हा प्रश्न पडलेला होता. ते विनर्स आणि अधेसिव्हला एकत्रित करून प्लायवूड हे तयार होतं, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. दुसरा प्रश्न आहे आपला, चांगल्या इमारत लाकूड संरक्षकाची भेदक शक्ती किती असावी? व्हॉट शुड बी द पेटेंटिंग पॉवर ऑफ गुड टिंबर प्रिझर्वेटिव्ह? चांगली जी इमारत लाकूड असते, जे आपण बांधकामामध्ये वापरतो, त्या लाकडाची संरक्षक भेदकाची शक्ती किती असते? 2 mm ते 6 mm असते का, 6 mm ते 25 mm असते का, 25 mm ते 35 mm असते का, 35 mm ते 40 mm असते, असं विचारलेलं आहे. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी, 6 mm ते 25 mm एवढी असते, लक्षात ठेवा. चला नंतरचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अन ऑर्गॅनिक सॉल्वंट प्रिझर्वेटिव्ह इन द प्रोसेस ऑफ प्रिझर्वेशन ऑफ टिंबर? खालीलपैकी कोणते सेंद्रिय विद्राव्य संरक्षक म्हणून वापरले जाते लाकूड संरक्षण करण्यासाठी? विच ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज अन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट प्रिझर्वेटिव्ह इन द प्रोसेस ऑफ प्रिझर्वेशन ऑफ टिंबर? लाकडाचं संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणतं हे वापरतात, सेंद्रिय विद्राव्य वापरतात, ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट वापरतात? तर मित्रांनो, कॉपर नॅफ्थेनेट हे आपण वापरत असतो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणते तेल प्रकारचे संरक्षक आहे जे लाकडाच्या संरक्षणासाठी वापरले जातात? विच ऑफ द फॉलोइंग आर ऑइल टाईप प्रिझर्वेटिव्ह विच आर यूज्ड फॉर द प्रिझर्वेशन ऑफ टिंबर? त्याचं उत्तर आहे आपलं 1 नंबरचं श्रेवस्टे म्हणतात त्याला. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. याद्वारे लाकूड वाजवी आग प्रतिरोधक केले जाते. म्हणजे लाकडाला जर आग प्रतिरोधक बनवायचं असेल तर खालीलपैकी कोणती गोष्ट करावी लागते? टिंबर कॅन बी मेड रिजनेबल फायर रेसिस्टंट बाय. टिंबर जे असतं त्याला जर आपल्याला फायर रेसिस्टंट बनायचं असतं तर काय करावं लागेल? अमोनियम सल्फेटमध्ये भिजवावं लागेल का, टार पेंटरसह कोटिंग करावं लागेल, उच्च दाबाखाली क्रिओसेट तेल लाकडात पंप करावं लागेल का, यापैकी एकही नाही? तर मित्रांनो, जर आपल्याला लाकडाला फायर रेसिस्टंट बनायचं असेल तर अमोनियम सल्फेटमध्ये भिजवावं लागेल. सोकिंग इट इन अमोनियम सल्फेटमध्ये आपल्याला हे करावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 6 नंबरचा प्रश्न आहे आपला. बुरशीच्या हल्ल्यामुळे लाकडाचे विघटन म्हणून ओळखले जाते. द डिकम्पोजिशन ऑफ फेल्ड टिंबर कॉज ऑफ फंगल अटॅक इज नोन ॲज. बुरशीच्या हल्ल्यामुळं जे लाकूड खराब होतं त्या लाकडाला काय म्हणतात, असा प्रश्न येतो. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे सी, ड्राय रूट असं त्याला म्हणतात. ड्राय रॉट म्हणलं जातं. जर बुरशीच्या हल्ल्यामुळं जर लाकूड खराब झालं त्याला ड्राय रॉट म्हणतात. हा आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला शब्द आहे, बघा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. द सिझनिंग ऑफ टिंबर इज डन फॉर. लाकडाचे सिझनिंग का केले जाते? लाकडाला वाळवतो आपण काही दिवसासाठी, लाकूड तोडल्यानंतर काही दिवसासाठी ठेवतो, ते कशासाठी, का करणं गरजेचं आहे? इन्क्रीजिंग मॉइश्चर कंटेंट,
त्याच्यामधला जो आर्द्रता असते ती वाढवण्यासाठी आपण करतो का, डिक्रीजिंग मॉइश्चर कंटेंट कमी करण्यासाठी, का रिड्युसिंग नॉट जे नॉट तयार झालेले असतात लाकडावरती फांदी तोडल्यामुळं ते कमी करण्यासाठी करतो, का डिटरमायनिंग एज ऑफ द टिंबर, का लाकडाचं वय शोधण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं डिक्रीजिंग मॉइश्चर कंटेंट. त्यामधली ती जो मॉइश्चर कंटेंट आहे, जी आर्द्रता आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला लाकडाची सिझनिंग ऑफ टिंबर करावं लागतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सिझनिंग ऑफ टिंबर इज डन टू. सिझनिंग ऑफ टिंबर कशासाठी केले जाते. नंतरचा प्रश्न पुन्हा असा एक प्रश्न तयार होऊ शकतो आपला. रेड्यूस वेट ओनली, वजन कमी करण्यासाठी फक्त. मेक इट सॉफ्ट ओनली, का त्याला नरम होण्यासाठी फक्त. प्रिव्हेंट श्रिंकेज अँड वॉर्पिंग, त्याच्यामध्ये जे श्रिंकेज होणार आहे किंवा त्याला भेगा पडतील ते थांबवण्यासाठी वापरतो. का इन्क्रीज मॉइश्चर कंटेंट, का मॉइश्चर कंटेंट वाढवण्यासाठी होतो. तर मित्रांनो त्याच्यानंतर एक सिझनिंग ऑफ टिंबर करायचा जो उपयोग असतो तो प्रिव्हेंट श्रिंकेज अँड वॉर्पिंग, वॉर्पिंग व्हावी नाही आणि श्रिंकेज व्हावं नाही लाकडामध्ये, त्याला थांबवण्यासाठी आपल्याला सिझनिंग ऑफ टिंबर करावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. द प्रोसेस ऑफ ॲडजस्टिंग द मॉइश्चर कंटेंट ऑफ वूड टू मेक इट मोर सुटेबल फॉर यूज ॲज टिंबर इज कॉल्ड. लाकूड म्हणून वापरण्यासाठी अधिक योग्य बनवण्यासाठी त्यातील आर्द्रता समायोजित करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. जर लाकूड आपल्याला वापरायचं असेल, लाकूड वापरायसाठी द प्रोसेस ऑफ ॲडजस्टिंग द मॉइश्चर कंटेंट ऑफ वूड, लाकडामधलं जे मॉइश्चर कंटेंट असेल ते कमी करायचं असेल तर आपल्याला कोणती प्रक्रिया करावी लागते. तर आत्ताच आपण बघितलं सिझनिंग ही प्रक्रिया करावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आवाज येत असेल सगळ्यांना. मित्रांनो तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय तर चॅनलला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि आपण अगोदर ऑलरेडी 4 टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेले आहे. आज आपला 5वा टॉपिक आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जिल्हा परिषद नावाचा फोल्डर आहे किंवा इथंच आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे, ते बघून घ्या तुम्ही, तिथं व्हिडिओची लिंक दिलेली आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे आपण. इमारती लाकडाच्या इलेक्ट्रिक सिझनिंगची कमतरता आहे. द ड्रॉबॅक ऑफ इलेक्ट्रिक सिझनिंग ऑफ टिंबर. जर आपण इलेक्ट्रिकनुसार जर आपण सिझनिंग केली त्या टिंबरची तर त्याच्यामध्ये काय कमतरता येऊ शकते. तर त्याचं आपलं उत्तर आहे त्याच्यामध्ये स्प्लिटिंग होऊ शकतं. स्प्लिटिंग म्हणजे त्यामध्ये क्रॅक येऊ शकतात. ठीक आहे. क्रॅक म्हणजे स्प्लिटिंग होऊ शकतं, ते फाटू शकतं असं त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट बघूया आपण 11वा प्रश्न आपला. झाडाच्या वाढी दरम्यान झाडाच्या फांद्या तुटल्यामुळे लाकडात कोणता दोष असतो. त्या लाकडाच्या दोषाला काय म्हणतात. द डिफेक्ट इन टिंबर ड्यू टू ब्रोकन ब्रँच ऑफ द ट्री ड्युरिंग द ट्री ग्रोथ इज. की झाडाचं ज्या वेळेस वाढ होते तर झाडाच्या फांद्या तुटतात. द डिफेक्ट इन टिंबर ड्यू टू ब्रोकन ब्रँच ऑफ द ट्री, फांद्या तुटल्यामुळं त्याच्यामध्ये जे दोष येतो त्याला काय म्हणतात असा प्रश्न येतो. त्याचं उत्तर आहे आपलं 1 नंबरचं नॉट म्हणतात त्याला, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. लाकडातील कोणता दोष क्षय होण्याचे प्रारंभिक लक्षण आहे. विच डिफेक्ट इन टिंबर इज अन अर्ली सीझन ऑफ डिके. लाकडामधील असा कोणता दोष असतो जो लाकडाला खराब करतो, म्हणजे तो पहिला आपल्याला कळतं की हे लाकूड खराब होणार आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं स्टार शेक. स्टार शेक जर असेल लाकडावरती तर ते जे लाकूड आहे ते आपण वापरू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. रिंग शेक इन टिंबर. लाकडावरती जो रिंग शेक असतो तो कशासाठी असतो, कसा असतो नेमका. लॉंगिट्युडनल सेपरेशन इन द वूड बिटवीन द ॲन्युअल रिंग. ॲन्युअल रिंगच्या लॉंगिट्युडनल सेपरेशन असतं. त्याचं उत्तर आहे मित्रांनो आपलं A नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ज्या प्रश्नांचं मला मराठीमध्ये करता आलं ते प्रश्न मी केले, जे प्रश्न इंग्रजीमध्ये आहेत ते तसेच ठेवलेले. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. Which of the following defect in the timber is caused by growth of layer over wounds left after the branch been cut off. लाकडात खालीलपैकी कोणता दोष जखमांवरील थरांच्या वाढीमुळे होतो फांद्या कापल्यानंतर जर आपण तसं सोडलं तर तिथं जिथं फांदी कापलेली असते तर तिथं ते थर वाढल्यामुळं कोणता दोष निर्माण होतो असं म्हटलेलं आहे. तर तिथं रिंग गॅल्स येतात, लक्षात ठेवा. रिंग गॅल्स हा दोष निर्माण होतो. नेक्स्ट बघूया आपण. 15 नंबरचा प्रश्न बघूया आपण. द टिंबर पीस हुज ब्रीथ अँड थिकनेस एक्सीड 50 mm बट आर लेस दॅन 200 mm इन लेंथ इज कॉल्ड. लाकडाचा तुकडा ज्याची रुंदी आणि जाडी 50 mm पेक्षा जास्त आहे परंतु लांबी 200 mm पेक्षा कमी आहे
अशा तुकड्याला, अशा लाकडाच्या तुकड्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी, स्कॅन्टलिंग. स्कॅन्टलिंग म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हे प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचे प्रश्न आहे, परीक्षेला पडू शकतात. तयारी करा चांगली. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. फांद्या काढून टाकल्यानंतर प्राप्त झालेल्या झाडाचे खोड आहे. इट इज द ट्रंक ऑफ अ ट्री ऑब्टेन आफ्टर द रिमूव्हल ऑफ ब्रँचेस. ते जर फांद्या तोडल्यानंतर जे आपल्याला ट्रंक भेटतं, जे खोड भेटतं, त्याला काय म्हणतात नेमका, असा प्रश्न आहे हा. तर मित्रांनो, याला म्हणतात लॉग. लक्षात ठेवा, खोडाच्या फांद्या तोडल्यानंतर जे खोड आपल्याला भेटतं त्याला आपण लॉग म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 17वा प्रश्न आहे आपला. अ लॉंग स्वॅन टिम्बर पीस विथ पॅरलल साइड्स हॅव्हिंग इट्स थिकनेस लेस दॅन 50 mm अँड विड्थ मोर दॅन 50 mm इज कॉल्ड. समांतर बाजू असलेल्या लॅम्प सॅम लाकडाचा तुकडा ज्याची जाडी 50 mm पेक्षा कमी आणि रुंदी 50 mm पेक्षा जास्त असते, त्या लाकडी तुकड्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी, प्लंक म्हणतात. लक्षात ठेवा, प्रश्नाचं उत्तर प्लंक. नंतर प्रश्न बघूया आपण. हा लाकडाचा तुकडा आहे ज्याची रुंदी आणि जाडी 50 mm पेक्षा जास्त नाही. दिस इज अ टिम्बर पीस whose breadth and thickness do not exceed 50 mm. लाकडाचा असा तुकडा ज्याची रुंदी आणि जाडी 50 mm पेक्षा जास्त नसते, तर त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बॅटन. त्याला बॅटन म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. हा लाकडाचा चौकोनी तुकडा आहे. एका बाजूची लांबी 50 mm असेल आणि ते 50 ते 150 mm आहे. इट इज अ स्क्वेअर पीस ऑफ टिम्बर, द लेंथ ऑफ अ साईड बिंग 50 mm टू 150 mm. हा लाकडाचा तुकडा असतो ज्याची लांबी जी असते 50 mm ते 150 mm पर्यंत असते, तर त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, त्याला म्हटलं जातं क्वॅटरिंग. लक्षात राहू दे या प्रश्नाचं उत्तर. नंतरचा प्रश्न बघूया आपण. इन विच ऑफ द फॉलोइंग डायरेक्शन इज द स्ट्रेंथ ऑफ द टिम्बर मॅक्झिमम. खालीलपैकी कोणत्या दिशेने लाकडाची ताकद जास्तीत जास्त असते, म्हणजे लाकडाची ताकद जास्तीत जास्त असते? पॅरलल टू ग्रेन्स, 45 डिग्री टू ग्रेन्स, परपेंडिक्युलर टू ग्रेन्स, सेम इन ऑल डायरेक्शन. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, पॅरलल टू ग्रेन्स. ग्रेन्सच्या दिशेनं पॅरलल, त्या दिशेनं लाकडाची ताकद जास्त असते. नंतरचा प्रश्न बघूया आपण. दरवाजे आणि खिडक्यांच्या शटरसाठी लागणाऱ्या लाकडाचे प्रमाण या युनिटमध्ये मोजले जाते. 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं. द क्वांटिटी ऑफ वूड रिक्वायर फॉर शटर अँड डोअर अँड विंडो इज कॅल्क्युलेटेड इन द युनिट ऑफ. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी, मीटर स्क्वेअर. हा क्वेश्चन थोडासा कन्फ्युजन आहे, पण उत्तर आपल्याला मीटर स्क्वेअर दिलेलं आहे. तसं लाकडी काम जे असतं ते मीटर क्यूबमध्ये करतात, पण उत्तर आपल्याला मीटर स्क्वेअर दिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आहे नंतरचा प्रश्न बघूया आपण. मला हा क्वेश्चन थोडा प्रॉब्लेमॅटिक वाटला होता. हा मीटर स्क्वेअर आहे, काही पुस्तकामध्ये मीटर क्यूब दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. नंतर बघूया आपण, जर प्रश्न पडला. नंतरचा प्रश्न बघूया आपण. दरवाजा आणि खिडकीचे शटर भरण्यासाठी मोजमापाचे एकक आहे. युनिट ऑफ मेजरमेंट फॉर पेमेंट ऑफ डोअर अँड विंडो शटर इज. दरवाजा आणि खिडकीचे शटर भरण्यासाठी मोजमापाचे एकक आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, मीटर स्क्वेअर. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट बघूया आपण, कोणता प्रश्न आहे आपला. दरवाजाच्या चौकटीच्या उभ्या आणि आडव्या सदस्यांना अनुक्रमे असे म्हणतात. द व्हर्टिकल अँड द हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ डोअर फ्रेम आर टर्मेड ॲज रिस्पेक्टिव्हली. दरवाजाच्या ज्या चौकटी असतात, उभ्या आणि आडव्या सदस्य जे असतात, त्यांना काय काय म्हणतात नेमका, असा प्रश्न आहे हा. तर मित्रांनो, दरवाजाचे जे उभे मेंबर असतो त्याला आपण जॅम्स म्हणत असतो आणि आडव्या मेंबरला हेड म्हणत असतो. लक्षात ठेवा, ज्याला दरवाजा आपण चिटकवलेला असतो उभा मेंबर, तर त्याला जॅम्स म्हणतात आणि आडव्या मेंबरला हेड म्हणतात. हे ध्यानात ठेवा. ए नंबरचं आपलं उत्तर आहे.
आता लाकड काममध्ये त्यांनी हे सुद्धा टॉपिक दिलेले होते, त्यामुळे आपण याच्यामध्ये घेतलेले आहे. नंतर त्यांनी अजून एक टॉपिक डुअर आणि विंडो दिलेला आहे, त्याच्यावरती एक तर त्या टॉपिकला आपल्याला स्किप करावं लागेल किंवा आपण घेऊया वेळेनुसार. जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्याच्यावरतीच आता आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण 24 नंबरचा. द मूव्हिंग पार्ट ऑफ द डुअर इज नोन ॲज. दरवाजाचा जो मूव्हिंग पार्ट असतो त्याला काय म्हणतात? शटर म्हणतात, होल्ड फास्ट म्हणतात, का डुअर फ्रेम म्हणतात, का रॉल प्लग म्हणतात? तर मित्रांनो, दरवाजाचा जो हलणारा भाग असतो त्याला आपण शटर म्हणतो, ए नंबरचं म्हणतो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. बोर होत असेल पण तरीसुद्धा तुम्हाला सगळं संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. मान्य आहे, माझा आवाज शाहरुख खानसारखा नाही आहे, तुमच्या आवडत्या हिरोसारखा नाही, हिरोईनसारखा नाही, तरीसुद्धा तुम्हाला आपल्याला परीक्षेसाठी माझा आवाज तुम्हाला ऐकावंच लागणार आहे. आवाज नसन पसंत येत तर आवाजाला कमी करून टाका आणि नुसते प्रश्न पहा आणि उत्तरं बघा, ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण, कारण मला माहिती आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ कधीच बघत नाही, छोटे छोटे व्हिडिओ बघतो, पण जे बघत असतील त्यांना फायदा होईल. नंतरचा प्रश्न बघूया आपण. 25 नंबरचा प्रश्न चालू आहे आपला. भिंतीमध्ये प्रदान केलेल्या दरवाजाच्या आणि खिडकीच्या उभ्या बाजूंना काय म्हणतात? द व्हर्टिकल साईड ऑफ अ डुअर अँड विंडो ओपनिंग प्रोव्हाइडेड इन अ वॉल आर नोन ॲज. तर मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की दरवाजे असतील किंवा खिडक्या असतील, जी भिंतीला जे उभे मेंबर आपण चिटकवलेले असतात तर त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, त्याला म्हटलं जातं जॅम्स, हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. 26 नंबरचा प्रश्न आहे आपला. द हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन ॲट हेड अँड सील ऑफ अ डुअर फ्रेम विच आर एम्बेड इन टू द साईड वॉल्स फॉर फिक्सिंग द फ्रेम आर नोन ॲज. फ्रेम फिक्स करण्यासाठी बाजूच्या भिंतीमध्ये एम्बेड केलेल्या म्हणजे लावलेल्या दरवाजाच्या चौकटीच्या डोक्यावर आणि खिडकीवर क्षैतिज अंदाज म्हणून ओळखले जातात. म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे असं आडवे ठेवलेले असतात, आडवं प्रोजेक्शन असतं, त्याला काय म्हणलं जातं? फ्रेम फिक्स करण्यासाठी बाजूच्या भिंतीवर एम्बेड केलेल्या दरवाजाच्या चौकटीच्या डोक्यावर आणि खिडकीवरील क्षैतिज अंदाज, क्षैतिज समांतर म्हणजे आडवे म्हणून काय कशाला म्हणतात नेमकं असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, त्याला हॉर्न्स म्हणतात, हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. एक्सपोज्ड पोर्शन ऑफ व्हर्टिकल सरफेस ॲट राईट अँगल टू द डोअर ऑर विंडो फ्रेम आर नोन ॲज. दरवाजा किंवा खिडकीच्या चौकटीच्या उजव्या कोनात उभ्या पृष्ठभागाचे उघडलेले भाग म्हणून ओळखले जातात. खालीलपैकी एक्सपोज ऑफ पोर्शन ऑफ व्हर्टिकल सरफेस ॲट राईट अँगल टू द डोअर ऑर विंडो फ्रेम आर नोन ॲज. जिथं आपल्याला एक कोपरा तयार होतो त्याला काय म्हणतात असा प्रश्न आहे आपला. त्याला मित्रांनो रिव्हिल्स म्हणतात, हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. अ व्हर्टिकल मेंबर ऑफ अ फ्रेम विच इज एम्प्लॉयड टू सब डिवाइड अ विंडो ऑर डोअर व्हर्टिकली इज कॉल्ड ॲज. खिडकी किंवा दरवाजाला उपविभाजित करण्यासाठी वापरलेल्या चौकटीच्या उभ्या सदस्याला काय म्हणतात? उभ्या सदस्याला काय म्हणतात? मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं म्युलिन, ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. जर तिथं सब डिवाइड असेल तर आपलं उत्तर म्युलिन असायला पाहिजे आणि काहीच नसेल आणि व्हर्टिकल मेंबर जर असेल तर जॅम्ब असतं, हे थोडंसं लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण 29 नंबरचा. होल्ड फास्ट आयरन स्ट्रॅप बेंट इन द फॉर्म ऑफ द विच ऑफ द फॉलोइंग इंग्लिश कॅपिटल लेटर ॲट देअर एंड. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. दरवाजामध्ये जे आपण होल्ड फास्ट वापरतो त्याचा इंग्रजी अल्फाबेटमधील कोणत्या अक्षरासारखा त्याचा आकार असतो हे तुम्ही सांगा. कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. झेड सारखा असतो, टी असतो का, एम असतो का, यल असतो. नंतरचा प्रश्न बघूया आपण. द मिनिमम नंबर ऑफ होल्ड फास्ट रेकमेंडेड ऑन बीच साईड ऑफ अ डोअर फ्रेम अँड विंडो फ्रेम रिस्पेक्टिवली आर. द मिनिमम नंबर ऑफ होल्ड फास्ट रेकमेंडेड ऑन ईच साईड ऑफ अ डोअर फ्रेम अँड विंडो फ्रेम रिस्पेक्टिवली आर. कमीत कमी जे एक दरवाजाची एक साईड असेल चौकटीला असतं ना, त्याला आपण जे होल्ड फास्ट वापरतो तर कमीत कमी किती होल्ड फास्ट आपल्याला वापरावं लागतात? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं 3 आणि 2 वापरावं लागतात. नंतरचा प्रश्न बघूया आपण. दरवाजे आणि खिडक्यांसाठी शिफारस केलेला आकार IS वरून येतात. म्हणजे कोणता कोड वापरतात दरवाजे आणि खिडक्यांसाठी?
आय एस कोड कोणता आहे. रेकमेंडेड साईज फॉर डोअर्स अँड विंडोज कम फ्रॉम आय एस. कोणत्या कोडनुसार आपल्याला दरवाजांच्या साईज आणि खिडकीच्या साईज दिलेल्या असतात. कोणता कोड आहे तो. आय एस कोड विचारलेला आहे आपल्याला. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं IS 750 हा आपला तो कोड आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. खिडकीद्वारे पुरविल्या जाणाऱ्या या नैसर्गिक प्रकाशाच्या पुरवणीसाठी वापरल्या जाणाऱ्या या दरवाजाचा एक प्रकार आहे. अ टाईप ऑफ डोअर यूज टू सप्लिमेंट द नॅचरल लाइटिंग प्रोव्हाइड बाय विंडो इज नोन ॲज. म्हणजे ते खिडकीमधून नॅचरल लाईट येतो, सन येतो, तर ती खिडकीला त्या खिडकीचं नाव कोणतं आहे, कोणता डोअर म्हणतात त्या याला. तर मित्रांनो याला म्हटलं जातं ग्लॅज्ड डोअर. ग्लॅज्ड डोअर त्याच्यामधून आपल्याला नॅचरल सनलाईट भेटतो. नंतर बघूया आपण. अ टाईप ऑफ डोअर टू बी प्रोव्हाइडेड वेअर width of opening is large and hinged and shutter is not required is called as. दरवाजाचा एक प्रकार जिथे उघडण्याची रुंदी मोठी आहे आणि हिंग आहे आणि शटरची आवश्यकता नाही, त्याला काय म्हणतात. त्याला काय म्हणतात मित्रांनो. त्याला म्हणतात ए नंबरचं कोलॅप्सिंग डोअर असं त्याला म्हणतात. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया ज्याच्यामध्ये विड्थ जास्त असते, ज्याच्यामध्ये शटर आणि हिंजची आवश्यकता नसते. खालीलपैकी कोणता दरवाजा बंद असताना देखील हवा परिसंचरण आणि गोपनीयतेला परवानगी देऊ शकतो. थोडंसं मराठीमध्ये मिस्टेक झाली. विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ डोअर कॅन अलो एअर सर्क्युलेशन अँड प्रायव्हसी इवन वेन इट इज क्लोज्ड. खालीलपैकी असा कोणता दरवाजा आहे ज्याच्यामधून आपल्याला हवा येऊ शकते आतमध्ये, दरवाजा लावेल असताना सुद्धा त्याच्यामधून हवा आत येते, असा कोणता दरवाजा आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं लोवर्ड डोअर नावाचा एक प्रकार आहे, त्याच्यामधून आपल्याला हवा सुद्धा मिळू शकते. ठीक आहे. लावलेला असताना सुद्धा त्यामधून हवा आतमध्ये येते. त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. द मँगलोर टाईल आर वन ऑफ टाईप ऑफ टाईल्स. मँगलोर टाईप हा खालीलपैकी कोणत्या टाईपचा प्रकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो या टाईल मॅग्नोर ज्या टाईल्स असतात त्या टाईल बघा, त्याला म्हणलं जातं पॅटंट टाईल्समध्ये येतात. त्या लक्षात ठेवा. हे मॅग्नोर टाईल जे असतात ते आपण रूफसाठी वापरतो, छतासाठी वापरतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. चांगल्या छतावरील टाईलचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही. चांगल्या छताचे टाईलचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड रूफिंग टाईल. चांगल्या टाईलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. विविध पोत, त्याचं टेक्स्चर असतं ते डिफरंट असतं, टिकाऊपणा असतो, वातावरण आणि ओलसरपणासाठी प्रतिरोधक करतं ते, आणि पाणी शोषतं, 15% कमी पाणी शोषतं. याच्यापैकी खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही आहे गुड रूफिंग टाईलसाठी. छतावर जे टाईल वापरले जातात त्यासाठी विचारलेलं आहे आपल्याला. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. त्याची जे टेक्स्चर असतं ते वेगवेगळं नसतं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. गॅल्वनाइज्ड लोखंडी पत्रके सह लेपित आहेत. गॅल्वनाइज्ड आयरन शीट आर कोटेड विथ. गॅल्वनाइज जे पत्रे असतात, लोखंडी पत्र असतात, त्याला कशाचा कोड दिलेला असतो, म्हणजे त्याच्यावरती काय मारलेलं असतं. तर मित्रांनो याच्यावरती झिंक मारलेलं असतं, हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. ॲस्बेस्टोस सिमेंट कॉर्गेटेड शीट्स मानक रुंदी आहे. ॲस्बेस्टोस सिमेंट शीट्स असतात तर त्या शीटची रुंदी किती असते. तर मित्रांनो 1.05 एवढी त्याची रुंदी, मीटर एवढी त्याची रुंदी असते. डी नंबरचं आपलं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण 39 नंबरचा. दरवाजा किंवा खिडकीच्या बाहेरील बाजूच्या जॅम्ब की जो भिंतीच्या पृष्ठभागाच्या काटकोनात असतो त्याला काय म्हणतात. दरवाजा किंवा खिडकीच्या बाहेरील बाजूचा जॅम्ब की जो भिंतीच्या पृष्ठभागाच्या काटकोनात असतो त्याला काय म्हणतात. तर मित्रांनो त्याला रिव्हील म्हणतात. याच्या अगोदरही आपण बघितलं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया. 40 नंबरचा प्रश्न आहे आपला. खिडकीला विभागणारा आडवा मेंबर ज्यामुळे
खिडकीचे ओपनिंग आडव्या भागात विभागले जाते त्यास काय म्हणतात? खिडकीला विभागणारा आडवा मेंबर ज्यामुळे खिडकीचे ओपनिंग आडव्या भागात विभागले जाते त्यास काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला म्हटलं जातं ट्रान्झोम. हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे आपला. 40 प्रश्न मी तयार केले होते, अजून मी त्यामध्ये 10 ॲड केले, तर ते बघूया आपण. जेवढे असतील तेवढे कमीच असते. शेवटी IBPS आहे, काही पण करू शकतं आहे की नाही, आपल्याकडे कमी पडायला नको. अ व्हेरी थिन शीट ऑफ वूड विच इज कट फ्रॉम द राऊंड लॉग्स विथ 0.5 to 5 mm थिकनेस इज कॉल्ड. 0.5 ते 5 mm जाडीच्या गोलाकार लॉगमधून कापलेल्या लाकडाच्या अत्यंत पातळ पत्र्याला काय म्हणतात? असा प्रश्न आहे आपला. तर मित्रांनो याला म्हटलं जातं विनीर. आपण पहिला प्रश्न बघितला होता, विनीर आणि एक अधेसिव्ह होतं, त्याला जर चिटकवून आपण प्लायवूड बनवतो. तर विनीर जे आहे ते एक 0.5 ते 5 mm चा एक पातळ असा पत्रा असतो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. वॉटर ॲब्झॉर्प्शन फॉर क्लास A टाईप ऑफ रूफ टाईल इज. 1 नंबरच्या ज्या टाईल असतात त्याच्यामध्ये पाणी शोषण किती टक्के पाणी त्यांना शोषलं पाहिजे समजा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं A नंबरचं, 14% ते 19%. ज्या टाईल्स, ज्या रूफ टाईल्स असतात, आपल्या छतावर टाईल वापरतो आपण, काही काही घरं बघितले असं आपण बाहेर, तिथे टाईल्सचे घरं असतात, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 14% ते 19% जर त्या पाणी शोषत असतील तर त्याला क्लास A टाईप टाईल्स म्हणतात. नंतरचा प्रश्न बघूया आपण. थोडंसं माझं घशामध्ये प्रॉब्लेम होतोय. नंतरचा प्रश्न बघूया आपण. मित्रांनो तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो तर चॅनलला लाईक करायला कंजूसी करू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला कंजूसी करू नका. लाईक करायला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. नंतरचा प्रश्न बघूया. पण नेट लागतं, नेटला पैसे लागते. नॉर्मली द पिंच ऑफ रूफ ट्रस विथ ॲबेस्टस शीट शुड नॉट बी लेस दॅन. साधारणपणे ॲस्बेस्टोस शीटसह छतावरील ट्रसची पिच कितीपेक्षा कमी नसावी. ॲस्बेस्टोस शीट जी असते त्याच्यावरची पिच असते ती कितीपेक्षा कमी नसावं. स्पॅनच्या 1/2 का स्पॅनच्या 1/4 का स्पॅनच्या 1/7 का स्पॅनच्या 1/12. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं स्पॅनच्या 1/4. नंतरचा प्रश्न बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. द साईड ऑफ ॲन ओपनिंग लाईक डोअर्स अँड विंडो आर कॉल्ड. दरवाजा आणि खिडक्या उघडण्याच्या बाजूंना काय म्हणतात? दरवाजा आणि खिडक्या उघडण्याच्या बाजूंना काय म्हणतात? तर मित्रांनो हा सुद्धा प्रश्न बघा, हा सुद्धा प्रश्न ध्यानात ठेवा. ते आपण बघितलं तर व्हर्टिकल मेंबर, द साईड ऑफ ॲन ओपनिंग लाईक डोअर, जिथं दरवाजा उघडला जातो, ज्याला दरवाजा लावलेला असतो, तर त्याला मित्रांनो जॅम्स म्हणतात. हे लक्षात ठेवा. कधी कधी प्रश्न तसा व्हर्टिकल मेंबर विचारतील किंवा कधी कधी प्रश्न असा सुद्धा पडू शकतो, प्रश्न बदलून पडू शकतो. इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, ठीक आहे. कन्फ्यूजवा, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नंतरचा प्रश्न पहा. व्हॉट इज द नेम ऑफ द वुडन प्लंक ऑर स्लॅब ऑफ कॉन्क्रीट ऑर स्टोन युजली प्रोव्हाइडेड ॲट द बॉटम ऑफ ॲन एंट्रन्स डोअर. साधारणपणे प्रवेशद्वाराच्या तळाशी पुरविलेल्या लाकडी फळी किंवा कॉन्क्रीट किंवा दगडाच्या स्लॅबचे नाव काय आहे? दगडाच्या स्लॅबचे नाव. बॉटम ॲप एंट्रन्स डोअर. व्हॉट इज द नेम ऑफ वुडन प्लँक ऑर स्लॅब ऑफ कॉन्क्रीट ऑर स्टोन युजली. तर म्हणजे एक तर तिथं वुडन प्लँक वापरलेलं असतं किंवा स्लॅब ऑफ कॉन्क्रीट असतं किंवा स्टोन वापरलेले असतात बॉटममध्ये त्या एंट्रन्स डोअरला. त्याला काय म्हणतात? आपण खाली दरवाजा बसवताना आपण बघितलं असतं, कधी लाकडाचं असतं, कधी कधी तिथं कॉन्क्रीटचं सुद्धा खाली दिलेलं असतं. दरवाजा लावतो आपण, हे ना, वरती जो मेंबर असतो दरवाजाला लावलेला आडवा मेंबर वरचा, आणि खाली एक जाताना त्याला आपण हे म्हणतो आपल्याकडं उंबरठा म्हणतो, ठीक आहे. तर त्याचं उत्तर मित्रांनो थ्रेशोल्ड म्हणजे उंबरठा, आहे की नाही. एक उभा मेंबर दरवाजा लावताना आपल्याला एक, अरे हे कोणता दरवाजा तयार झाला, ठीक आहे. हा समजा उभा मेंबर, याला जॅम्स म्हणतो आपण. वरती जात त्याला हेड म्हणतो. आणि इथं खाली तिथं जे वापरलेलं असतं, कधी कधी कॉन्क्रीटचं वापरतो, कधी कधी आपण स्लॅब असतो म्हणजे कॉन्क्रीट केलेलं असतं, सिमेंटचं असतं कॉन्क्रीटचं, आणि कधी कधी स्टोनसुद्धा यूज केलेलं असतो. नंतरचा प्रश्न बघूया आपण. फ्रेमवर्कसाठीच्या लाकडातील पाण्याचे प्रमाण यापेक्षा कमी नसावे.
पाण्याचं प्रमाण जे मॉइश्चर कंटेंट आहे ते इतक्या टक्केपेक्षा जास्त नसावे तरच आपण ते लाकूड वापरू शकतो. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं 10% कमी नसावे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सामान्यतः रेल्वे स्लीपरसाठी वापरण्यात येणारे लाकूड, रेल्वे स्लीपरसाठी कोणतं लाकूड वापरतात? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं बी, काईल नावाचं लाकूड असतं जे आपण रेल्वे स्लीपरसाठी वापरतो. ध्यानात ठेवा हा प्रश्न. नंतरचा प्रश्न बघूया आपण. लाकूड कोरडे व शुष्क करण्यामुळे काय होतं नेमकं? सिझनिंग ऑफ टिंबर येते तेच ते. लाकडाचे वजन वाढते, लाकडाची ताकद वाढते, मोजमापाची स्थिरता मिळत नाही का वरीलपैकी सर्व? तर मित्रांनो जर आपण लाकडाला कोरडं केलं, शुष्क केलं किंवा सिझनिंग ऑफ टिंबर केलं तर त्याच्यामुळं लाकडाची ताकद वाढते कारण मॉइश्चर कंटेंट डिक्रीज होतो. ध्यानात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. 9 लाकडाच्या एअर सिझनिंगसाठी, 9 नसेल ती, नवीन लाकडाच्या एअर सिझनिंगसाठी लागणारा कालावधी किती असतो? एअर सिझनिंग जर करायची असेल, एअर सिझनिंग म्हणजे हवेत जर ठेवलं असेल आपण, त्याला कालावधी किती दिवस ठेवावा लागतो लाकडाला, नव्या लाकडाला? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं 60 ते 90 दिवस आपल्याला त्याला एअर सिझनिंगसाठी ठेवावं लागतं. नंतरचा प्रश्न बघूया आपण. लास्ट क्वेश्चन आहे आपला. लाकूड ज्याची जाडी 5 सेंटीमीटरपेक्षा कमी व रुंदी 12 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला म्हटलं जातं बोर्ड. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपला आज वूडवर्क टॉपिक आपला आज आपण कंप्लीट केला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीन कोणी आले असेल त्याच्या अगोदरही आपण जिल्हा परिषदच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार जिल्हा परिषद नावाचं फोल्डर आपण प्लेलिस्टमध्ये बनवलेलं आहे, ते बघून घ्या किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्या पूर्ण एक कामाचं आपण तुम्हाला खाली दिलेलं आहे. चला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या.